सोनम वांगचुक यांच्या अटकेला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले। पत्नी गीतांजली वांगचुक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दिलेली आहे। पतीला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा आहे। या याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे। दरम्यान या याचिकेवर आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह लोकशाही आणि रोजगाराच्या मुद्द्यावर उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे। त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे आणि याच अटकेला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे।